नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहेत जी तुमच्या मॅथमॅटिक्स साठी फार उपयुक्त आहे. तर आपण काय करणार आहोत, जे फास्ट ट्रॅक मॅथ प्राध्यापक सतीश वशे सरांचं जे पुस्तक आहे गणितासाठी स्पेशली, त्याचा आपण एक एक टॉपिक घेऊन त्याला डिटेल्स मध्ये बघणार आहोत फ्रेंड्स. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे बेसिक मॅथ. कुठल्याही गोष्टीला स्टार्ट करण्यासाठी त्या गोष्टीचा आपल्याला बेसिक समजायला पाहिजे. त्याचप्रमाणे सरांनी सुद्धा बेसिक मॅथ हे पहिलं चॅप्टर ठेवलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. मी आशा करतो की प्रत्येकाकडे हे पुस्तक असेल, कारण हे फार असं इम्पॉर्टंट पुस्तक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी. इव्हन दो पोलीस भरती असो किंवा युपीएससीचा सीसॅट पेपर असो, कुठल्याही एक्झामसाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे बाजारामध्ये मिळूनच जाईल. तुम्ही त्याला इझिली अवेलेबल आहे मार्केटला, तर तुम्ही त्याला परचेस करून घ्या. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे बेसिक मॅथ. तर मित्रांनो, गणित या विषयाचं बेसिक काय आहे, तर गणित या विषयाचं बेसिक आहे संख्या. तर आपल्याला संख्या बघायची आहे आज. संख्या म्हणजेच नंबर्स. तर आता संख्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहे आपल्याला त्या बघायच्या आहे. तर मित्रांनो लक्ष द्या, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. तर मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजेच काय होतो, तर या संख्या निसर्गामध्ये कुठल्याही गोष्टीला मोजण्याकरता यूज होतात. म्हणजे निसर्गामध्ये डे टू डे लाईफ मध्ये, दैनंदिन जीवनामध्ये या संख्या आपल्याला यूज होतात, म्हणून त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या. वरून नैसर्गिक संख्या ह्या वस्तू मोजण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. नैसर्गिक संख्या ह्या वस्तूला मोजण्याकरता वापरल्या जातात, म्हणून त्यांना काय म्हणतात, मोज संख्या सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात, मोज संख्या. लक्ष द्या मित्रांनो, मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या काय आहे, सारख्या आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला मोजण्याकरता जेव्हा ज्या संख्या वापरतात त्या बाय डिफॉल्ट तुमच्या कोणत्या संख्या होईल, त्या होईल तुमच्या नैसर्गिक संख्या. तर मित्रांनो, कुठल्याही संख्येला, कुठल्याही वस्तूला मोजण्याकरता आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 n. तर कुठल्याही वस्तूला मोजण्याकरता आपण 1 पासून सुरुवात करतो. 1 किलो साखर, 2 किलो साखर, 3 किलो साखर. आपण 0 किलो साखर नाही म्हणत. तर कुठल्याही वस्तूला मोजण्याकरता आपण संख्या कुठून स्टार्ट करतो, 1 पासून. तर 1, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली राहील आपली, 1. आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात काय होईल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या काय होईल तुमच्या नैसर्गिक संख्या. त्यानंतर फ्रेंड, आणखी यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, या संख्यांचा जो संच असतो, आपण कुठल्याही संख्यांचा संच लिहितो, तर संख्यांचा जो संच आहे तो कशाने डिनोट केला जातो, तो दर्शवला जातो कॅपिटल लेटर N. नैसर्गिक संख्यांचा संच हा नेहमी कॅपिटल लेटर N ने दर्शवला जातो. तर नैसर्गिक संख्यांचा संच काय होईल मित्रांनो, बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अनंत, इन्फिनिटी. तर नैसर्गिक संख्या आता तुम्हाला समजल्या की नैसर्गिक संख्या हा 1 पासून सुरुवात होतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे आपली, 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आपली 1. आज तुम्हाला हे तुमच्या सबकॉन्शियस मध्ये, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे, तुमच्या ब्रेन मध्ये फिट झालं पाहिजे की नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होते आणि तिचा अंत कुठं होतो ते आपल्याला माहित नाही. नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्यांना आपण कॅपिटल लेटर N या अक्षराने दर्शवतो. नैसर्गिक संख्यांचा संच आपण कॅपिटल N या लेटरने दर्शवतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही काय आहे, तर आपली 1 राहील. हा क्वेश्चन विचारतात मित्रांनो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. तुम्हाला
बाय डिफॉल्ट तुमच्या ब्रेन मध्ये हे फिट असायला पाहिजे. कुठेही तुम्हाला क्वेश्चन दिसला तर तुम्हाला प्रॉपरली याचा आन्सर करता आला पाहिजे की सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही आपली आहे 1. हे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच असतो. आता बघा 3 गुणाकार 4. 3 नैसर्गिक संख्या आहे, 4 पण नैसर्गिक संख्या आहे. 3 चौक 12. 12 सुद्धा काय आहे? नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी नैसर्गिक संख्याच राहील. हे तुम्हाला हा सुद्धा नियम लक्षात ठेवावा लागेल. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी नैसर्गिक संख्याच राहील. त्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज. हेच एक्झाम्पल घ्या. 3 + 4. 3 + 4 किती झाले? 7 मित्रांनो. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी नैसर्गिक संख्याच राहील. नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी काय राहील? तुमची नैसर्गिक संख्याच. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी काय राहील? नैसर्गिक संख्या. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय राहील तुमची? तर 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या राहील तुमची. तर अशा प्रकारे नैसर्गिक संख्या फार महत्वाचे आहे, फार इम्पॉर्टंट आहे, एकदम बेसिक आहे. इथून तुमचं जे फाउंडेशन आहे मॅथमॅटिक्सचं ते बिल्डअप व्हायला सुरुवात झाली मित्रांनो. तुम्ही जर याला कॉन्सेप्च्युअली घ्याल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॉपरली समजेल. तर नैसर्गिक संख्या झाली. त्यानंतर आपल्याला बघायची आहे मित्रांनो पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या झाली, आता बघायची आहे पूर्ण संख्या. तर बघा पूर्ण संख्या. लक्षात द्या मित्रांनो, पूर्ण संख्या ज्या नैसर्गिक संख्या होत्या, आता आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, ज्या नैसर्गिक संख्या होत्या त्यामध्ये फक्त तुम्हाला एक 0 ऍड करायचं आहे. त्यामध्ये फक्त 0 1 ऍड करायचं आहे. बाकी नैसर्गिक संख्या जशाच्या तशा लिहायच्या आहे. 0 झाला, 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. तर मित्रांनो पूर्ण संख्येमध्ये काय करायचं आहे? फक्त 0 ला ऍड करायचं आहे. तर काय होईल? पूर्ण संख्याचा सेट काय होईल? संच काय होईल तुमचा? 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. आणि पूर्ण संख्या ह्या कुठल्या अक्षराने दर्शवल्या जातात? तर पूर्ण संख्या या W या अक्षराने दर्शवल्या जातात. जशा नैसर्गिक संख्या या N या अक्षराने दर्शवल्या जात होत्या, तशाच पूर्ण संख्या W, कॅपिटल W या अक्षराने दर्शवल्या जातात. यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतात. मित्रांनो यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतात. होल नंबर हे लक्षात असायला पाहिजे मित्रांनो. तर पूर्ण संख्येचा सेट काय होईल? मग संच काय होईल? W, कॅपिटल W बरोबर 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. तर काय होईल? कॅपिटल W बरोबर 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. हा झाला तुमचा पूर्ण संख्यांचा संच. आता मित्रांनो नैसर्गिक सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय होती? 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या होती 1. तर इथे सर्वात लहान पूर्ण संख्या राहील तुमचा 0 म्हणजे 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या तुमचा 1 होती, तशाच प्रकारे सर्वात लहान पूर्ण संख्या काय राहील तुमचा? 0. हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो मित्रांनो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे असे नियम विचारतात, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, आणि त्यामध्ये आपण फक्त वरवर बघतो आणि आपण मग आन्सर देऊ शकत नाही. तर जर तुम्ही कॉन्सेप्च्युअली जर जाल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं आन्सर हे प्रॉपरली देऊ शकता. यावर एक क्वेश्चन तर राहतोच हे हमखास. बेसिक मॅथ संख्यांवर तुम्हाला एक क्वेश्चन पोलीस भरतीमध्ये म्हणा, आरोग्य विभाग म्हणा, तलाठी म्हणा, कुठेही तुम्हाला एक क्वेश्चन राहीलच राहील. तर मित्रांनो सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? तर सांगता येत नाही, अनंत. जशी नैसर्गिक संख्या पण अनंत होती, तशी ही पण नैसर्गिक संख्या अनंत होती. तर पूर्ण संख्या सुद्धा अनंत. सर्वात मोठी पूर्ण संख्या अनंत.
हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे फ्रेंड्स. तर एकदा आपण पुन्हा रिवाइज करू. नैसर्गिक संख्या, ज्या संख्या निसर्गात कुठल्याही गोष्टीच्या मोजण्याकरता वापरल्या जातात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात किंवा त्याला मोज संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1, 2, 3 1 पासून सुरुवात होते. 1, 2, 3, 4, 5 शेवट अनंत. नैसर्गिक संख्या ही कॅपिटल लेटर एन या शब्दाने दर्शवल्या जातात आणि त्यांचा संच कसा राहील मग कॅपिटल लेटर एन इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे? 1. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी नैसर्गिक संख्याच राहील. नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी नैसर्गिक संख्याच राहील. ठीक आहे मित्रांनो. आता आपण बघू पूर्ण संख्या. पूर्ण संख्या या कॅपिटल डब्ल्यू ने ओळखल्या जातात. त्यानंतर पूर्ण संख्येमध्ये काय फक्त एकच ऍडिशन आपण केली आहे, त्यामध्ये फक्त एक शून्य ऍड केलं आहे. नैसर्गिक संख्येचा जो संच आहे त्यामध्ये फक्त आपण एक शून्य ऍड केला आहे, त्यामुळे त्या झाल्या आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येचा संच काय राहील? कॅपिटल डब्ल्यू इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 अप टू अनंत. सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली आहे? तर सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या अनंत. तर आपल्या आता दोन प्रकारच्या संख्या आपल्याला समजल्या, एक नैसर्गिक संख्या आणि एक पूर्ण संख्या. त्यानंतर मित्रांनो लक्ष द्या मित्रांनो, त्यानंतर आपण बघू पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या लक्ष द्या मित्रांनो, पूर्णांक संख्या लक्ष द्या मित्रांनो. पूर्णांक संख्या, तर बघा मी इथे तुम्हाला एक संख्या रेषा काढून दाखवतो. ही संख्या रेषा, इथे आहे तुमचा 0 म्हणजे 0, 1, 2, 3 म्हणजे अप टू अनंत. आणि इकडे बघा, इकडे आहे तुमचा ऋण 1, ऋण 2, ऋण 3. हे झाले धन, हे झाले ऋण. धन आणि ऋण आणि हा झाला तुमचा 0. मित्रांनो ऋण संख्या कुठल्या ह्याच्याने दर्शवल्या जातात? या चिन्हाने. धन संख्या कुठल्या चिन्हाने दर्शवल्या जातात? तर या चिन्हाने. तर बघा पूर्णांक संख्या काय आहे? पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्यांचं कॉम्बिनेशन. पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्यांचं कॉम्बिनेशन ज्यामध्ये धन संख्या आहे, ज्यामध्ये 0 पण आहे आणि ज्यामध्ये ऋण संख्या आहे. ज्यामध्ये धन संख्या आहे, 0 आहे आणि ऋण संख्या आहे, यांचं कॉम्बिनेशन मिळून जो एक ग्रुप तयार होतो त्या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. मित्रांनो लक्ष द्या, त्या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे मित्रांनो, की धन ज्या संख्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये धन, ऋण आणि 0 या तिन्ही संख्यांचा समावेश होतो, अशा संख्यांना म्हणतो आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्येचे गुणधर्म बघू मित्रांनो आपण. पूर्णांक संख्येमध्ये यांच्या मध्यभागी काय असतो? 0. मध्यभागी असतो 0. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. पूर्णांक संख्यांच्या मध्यभागी नेहमी 0 असतो. सर्वात लहान आणि सर्वात मोठी, जसं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येमध्ये आपण सर्वात लहान संख्या सांगू शकत होतो पण सर्वात मोठी सांगू शकत होत नाही, त्याचप्रमाणे पूर्णांक संख्येमध्ये काय आहे तर सर्वात लहानही संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी संख्याही सांगता येत नाही. म्हणजे सर्वात लहान पूर्णांक संख्याही सांगता येत नाही फ्रेंड्स आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्याही सांगता येत नाही. यामध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तर संख्या काय होत आहे? मोठ्या मोठ्या होत आहे. लेफ्ट साइड कडून डावीकडून जेव्हा आपण उजवीकडे जात आहे तर संख्यांची जी किंमत आहे, संख्यांची जी व्हॅल्यू आहे ती वाढत वाढत जात आहे मित्रांनो. म्हणजे -3 पेक्षा -2 मोठे आहे
ऋण 2 पेक्षा ऋण 1 मोठा आहे, ऋण संख्यांपेक्षा 0 मोठा आहे, 0 पेक्षा 1 मोठा आहे, म्हणजे हे वाढत जाते त्यांची. हे काय होत आहे, वाढत जात आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक दोन गोष्टी आणखी पुन्हा सांगू शकतो. सर्वात लहान ऋण संख्या सांगू शकतो मित्रांनो. सर्वात लहान ऋण संख्या सर्वात मोठी ऋण संख्या आपण सांगू शकतो -1. सर्वात मोठी, सर्वात लहान नाही सांगू शकत, पण सर्वात मोठी ऋण संख्या सांगू शकतो. सर्वात मोठी ऋण संख्या. आणि सर्वात लहान धनसंख्या आपण सांगू शकतो मित्रांनो. सर्वात लहान धनसंख्या तुमची राहील 1. सर्वात लहान. लक्षात आहे मित्रांनो. सर्वात लहान ऋण संख्या नाही सांगू शकत, पण सर्वात मोठी ऋण संख्या सांगू शकतो. सर्वात मोठी ऋण संख्या राहील तुमची ऋण 1. आणि सर्वात लहान धनसंख्या कोणती राहील तुमची, तर 1. 0 धनही नाही आणि 0 ऋणही नाही. ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 0 काय आहे, न्यूट्रल आहे. 0 ऋणही नाही, 0 धनही नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णांक संख्या आहेत. तर एकदा पुन्हा बघू आपण. बघा, पूर्णांक संख्या अशा संख्या ज्यामध्ये धन, ऋण आणि 0, धन, ऋण, 0 या तिन्ही संख्या असतात, त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, या संख्या कॅपिटल I या लेटरनी दर्शवल्या जातात. यालाच इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. इंटिजर्स मित्रांनो, यालाच इंग्रजीमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. आणि या संख्या कशा दर्शवल्या जातात, कॅपिटल I नी. तर यांचा जो संच राहील बघा, कॅपिटल I बरोबर इन्फिनिटी ऋण 3, ऋण 2, ऋण 1, मधामध्ये राहील तुमचं 0, धन 1, धन 2, धन 3. बघा, तर हा झाला तुमचा पूर्णांक संख्यांचा संच. मित्रांनो लक्ष द्या, हा झाला तुमचा पूर्णांक संख्यांचा संच. तर आता तुम्हाला नैसर्गिक संख्या कळल्या, नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या कळल्या, त्यानंतर पूर्णांक संख्या कळल्या. आता आपल्याला बघायचं आहे त्रिकोणी संख्या. तर मित्रांनो बघा, लक्ष द्या मित्रांनो, त्रिकोणी संख्या. मित्रांनो लक्ष द्या, त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे, तर 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बघा, पुस्तकामध्ये एक मस्त छान अशी व्याख्या दिलेली आहे सरांनी, 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या. तर याचं बघा, 2 क्रमावर नैसर्गिक संख्या. तर 1 ही आपली नैसर्गिक संख्या आहे. क्रमावर म्हणजे त्याच्या लगतच ची जी संख्या राहील ती. तर 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार. तर आपण केला गुणाकार, तर यांचा गुणाकार आला मित्रांनो 2. त्यांच्या निमपट्टीस म्हणजे आलेला गुणाकाराला 2 ने भागायचं आहे. तर उत्तर येईल 1. 2 ने भागितल्यावर उत्तर येईल 1. तर ही झाली तुमची त्रिकोणी संख्या. म्हणजे 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या म्हणतात. हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल मित्रांनो. 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस, काय म्हटलंय, यांचा जो गुणाकार येईल याच्या जे निमपट, यांना 2 ने भागितल्यावर जे उत्तर येईल तुमचं, ती झाली तुमची त्रिकोणी संख्या. तर मित्रांनो सर्वात लहान त्रिकोणी संख्या तुमची आहे, सर्वात लहान त्रिकोणी संख्या तुमची आहे 1. सर्वात लहान त्रिकोणी संख्या तुमची आहे मित्रांनो 1. आता सरांनी यामध्ये एक आणखी तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहे, हा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो.
डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, तर यामध्ये डायरेक्टली उत्तर तुम्हाला अगर तुम्हाला म्हणजे तुमच्या माइंड मध्ये सबकॉन्शियस मध्ये तुम्ही एक दोनदा याला वाचता तर प्रॉपरली तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जे स्टोअर होऊन जातं. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे मित्रांनो. 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. तर या झाल्या त्रिकोणी संख्या. आता मित्रांनो आपल्याला बघायचे आहे चौरस संख्या. चौरस संख्या. तर चौरस संख्यालाच आपण म्हणतो स्क्वेअर नंबर. तर मित्रांनो चौरस संख्या, तर चौरस संख्या बघा, जेव्हा आपण वर्ग करतो, कुठल्याही गोष्टीचा वर्ग करतो, त्या झाल्या चौरस संख्या. म्हणजे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येला आपण चौरस संख्या म्हणतो. जसं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. तर बघा मित्रांनो, या ज्या काही नंबर्स आहे, ज्या काही संख्या आहे, या काय आहे तुमच्या चौरस संख्या. या आहे चौरस संख्या. म्हणजे ज्या काही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्या आहे तुमच्या चौरस संख्या. तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे मित्रांनो. तर या झाल्या तुमच्या संख्या. तर आपण आज कुठल्या कुठल्या संख्या बघितल्या? आपण बघितल्या नैसर्गिक संख्या, त्यानंतर बघितल्या पूर्ण संख्या, त्यानंतर बघितल्या पूर्णांक संख्या, त्यानंतर बघितल्या त्रिकोणी संख्या, आणि त्यानंतर बघितल्या मित्रांनो चौरस संख्या. तर बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्यांनाच आपण म्हणतो नॅचरल नंबर, पूर्ण संख्यांना आपण म्हणतो होल नंबर, पूर्णांक संख्यांना आपण म्हणतो इंटिजर्स, त्रिकोणी संख्यांना आपण म्हणतो ट्रँग्युलर नंबर्स, आणि चौरस संख्यांना आपण म्हणतो स्क्वेअर नंबर. तर या संख्या फार महत्वाच्या आहे मित्रांनो. यावर तुम्हाला एक क्वेश्चन, जसे 25 मार्काचं गणित असतो, त्यापैकी 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला मिळणार. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये याचा फार उपयोग होतो. नंबर सिरीज मध्ये या नंबरचा फार उपयोग होतो. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही प्रॉपरली कन्सेप्च्युअली बघा. सरांच्या पुस्तकामध्ये काही जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्याला तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तर तुमचा वारंवार प्रॅक्टिस होईल. तर त्यामुळे तुमच्या ते माइंड मध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रॉपरली स्टोअर होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा सेकंड पार्ट बघू आपण. त्यामध्ये राहील आपला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, तर त्यानंतर संयुक्त संख्या, सममूळ संख्या. हा आपण पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. हा झाला व्हिडिओचा पहिला पार्ट. तर मित्रांनो, बघत राहा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.